नमस्कार. आज आपण एका विशेष विषयावर बोलणार आहोत. श्रावण महिना आणि त्यातही स्वामी संदेश. आपल्याकडे काही नोंदी आहेत ज्याच्या आधारावर आपण ही चर्चा करतोय. म्हणजे स्वामी समर्थांचं हे मौनातलं मार्गदर्शन नक्की काय आहे आणि श्रावणात त्याचं महत्त्व काय हे समजून घेऊया. नक्कीच. आणि हा स्वामी संदेश म्हणजे कसं की नेहमीसारखा शब्दांतून दिलेला उपदेश नाहीये. ही एक वेगळीच अनुभूती आहे जी स्वामींच्या नुसत्या अस्तित्वाने मिळते किंवा कृपादृष्टीने किंवा भक्तांना आतून काहीतरी जाणवतं त्यातून मिळते. आतून जाणवणं म्हणजे अंतःप्रेरणा. अगदी. आणि अनेकांसाठी स्वामी म्हणजे केवळ संत नाहीत, ते परब्रह्म आहेत. म्हणजे ती अंतिम शक्ती ज्यांनी अनेकांच्या आयुष्यात खरंच प्रकाश आणला. अच्छा, म्हणजे हे मार्गदर्शन शब्दांच्या पलीकडचं आहे तर. आणि मग श्रावण महिन्याचा आणि स्वामींचा संबंध काय? कारण नोंदींमध्ये म्हटले की श्रावण हा शिवतत्वाच्या जागरणाचा काळ आहे. हो. आणि इथेच महत्वाचा दुवा आहे. स्वामी समर्थांना शिवाचाच अंश मानतात. हो. अच्छा. त्यामुळे श्रावणासारख्या पवित्र महिन्यात जेव्हा म्हणतात की शिवतत्व अधिक जागृत असतं, तेव्हा स्वामींचं स्मरण करणं, जप करणं किंवा त्यांच्या नावानं केलेली सेवा ती अधिक प्रभावी ठरते. जास्त प्रभावी. हो, असं मानलं जातं. नोंदींमध्ये एक वाक्य आहे बघा, शिवकृपा हवी असेल तर स्वामींचं मनापासून स्मरण करा. हे नातं अगदी स्पष्ट करतं. हे इंटरेस्टिंग आहे. मग स्वामींच्या दृष्टीनं श्रावणात नेमकं कसं वागायला हवं? म्हणजे काय आचरण महत्वाचं ठरतं? नोंदींमध्ये काही गोष्टींवर भर दिलाय, जसं की जप. बरोबर. पहिलं म्हणजे जप. ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र पूर्ण श्रद्धेनं आणि शांत चित्ताने 108 वेळा जपायला सांगतात. 108 हा आकडा महत्वाचा मानला जातो आपल्याकडे, एकाग्रता आणि पूर्णत्वासाठी. बरोबर. आणि दुसरी गोष्ट मौन असं म्हटलंय. हो, मौन. पण हे मौन म्हणजे फक्त न बोलणं इतकंच की याचा संबंध त्या मौनातील मार्गदर्शनाशी आहे जे आपण सुरुवातीला बोललो? उत्तम प्रश्न. हे मौन आहे ना, ते केवळ वाचेचं नाहीये. अच्छा, ते आहे मनाचं मौन. म्हणजे आपल्या डोक्यात सतत विचारांची गर्दी असते ना, ती शांत करायची, अंतर्मनात स्थिर व्हायचं आणि स्वामींच्या अस्तित्वाची, त्यांच्या ऊर्जेची अनुभूती घ्यायचा प्रयत्न करायचा. आणि याच शांततेत अनेकदा ती अंतःप्रेरणा किंवा तो संदेश मिळतो असं म्हणतात. ओके, म्हणजे आतून काहीतरी क्लिक होणं. अगदी. आणि तिसरं महत्वाचं आचरण म्हणजे सेवा. सेवा. हो. आपल्या शक्तीनुसार गरजू लोकांना मदत करणं, अन्न असेल, वस्त्र असेल किंवा अगदी योग्य वेळी योग्य माहिती देणं, हे सुद्धा ज्ञानदान झालं. हो हो. ही सेवा स्वामींपर्यंत पोहोचते असं मानलं जातं, निस्वार्थ भावनेनं केलेली. म्हणजे जप, मौन आणि सेवा, हो, या 3 मुख्य गोष्टी. या व्यतिरिक्त गुरुवंदनाचं पण महत्त्व सांगितलंय ना? आणि स्वामी चरित्र वाचण्याबद्दल काय? हो, बरोबर. श्रावणात गुरुतत्व ही जागृत असतं म्हणतात. त्यामुळे आपल्या गुरूंचं स्मरण करणं, त्यांना वंदन करणं हे विशेष फलदायी ठरतं. आणि स्वामींचं चरित्र वाचणं म्हणजे काय, तर त्यांच्या कथा, त्यांचे विचार, त्यांचं कार्य समजून घेणं. अनेकदा काय होतं, त्या कथांमधूनच आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात किंवा मार्ग सापडतो. बरोबर आहे. या सगळ्याच्या मुळाशी स्वामींचा एक महत्वाचा संदेश दिसतोय, जो नोंदींमध्ये पण वारंवार येतोय. कोणता? तो शब्द जाऊ द्या, विचार थांबवा, फक्त माझ्या चरणांवर ध्यान करा. मी आहे, मीच सावरतो, मीच सानवतो. हा नेमका काय सांगतो? हा संदेश म्हणजे स्वामींच्या आश्वासनाचा, त्यांच्या अस्तित्वाचा गाभा आहे. म्हणजे जेव्हा मन खूप अशांत असतं, आयुष्यात काहीच पुढे सरकत नाहीये असं वाटतं, संधी मिळत नाहीयेत, तेव्हा बाहेरच्या उपायांपेक्षा किंवा नुसत्या शब्दांच्या पलीकडे जाऊन स्वामींच्या अस्तित्वावर, त्यांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवायला हवा. मी आहे हे त्यांचं वचन, ते खूप मोठं आश्वासन आहे. हो, खरंच. आणि त्यांचं अजून एक वचन जे नोंदींमध्ये आहे, ती तर अजून पोटेंट वाटतं. कुठलं? ज्याचं मन माझ्यावर, त्याचं प्रारब्धही मी बदलतो. प्रारब्ध म्हणजे आपलं नशीब, डेस्टिनी. तेही बदलण्याची शक्ती. हा विश्वास कसा ठेवायचा? बरोबर. प्रारब्ध म्हणजे साधारणपणे जे भोग अटळ मानले जातात, नाही का? पण स्वामींचं वचन सांगतं की जर तुमचं मन म्हणजे तुमची श्रद्धा पूर्णपणे, अगदी दृढपणे त्यांच्यावर केंद्रित असेल, पूर्ण फोकस, अगदी, तर ते त्या अटळ वाटणाऱ्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू शकतात, बदल घडू शकतात. हा विश्वास केवळ आणि केवळ श्रद्धेतूनच येतो. मग तुम्ही केलेला जप असो, सेवा असो किंवा नुसतं तीव्र स्मरण,
ते थेट त्यांच्यापर्यंत पोहोचतं आणि मग अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात, असा अनेकांचा अनुभव आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर श्रावण महिना ही एक विशेष संधी आहे स्वतःला त्या ईश्वरी शक्तीशी जोडून घेण्याची. अगदी. आणि या काळात स्वामींचा हा मौनातील संदेश म्हणजे एक प्रकारे आतला आवाज एक दिशादर्शक ठरतो. अगदी बरोबर. स्वामींचं स्मरण, निस्वार्थ सेवा आणि मनाची शांतता या गोष्टी मिळून शिवतत्वाला आणि पर्यायाने स्वामींच्या कृपेला आकर्षित करतात. हाच या सगळ्या मार्गदर्शनाचा मुख्य उद्देश दिसतोय. या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतोय. हे जे मौनातील मार्गदर्शन आहे, जे शब्दांच्या पलीकडचं आहे, ते आपल्या रोजच्या धावपळीच्या गोंधळाच्या आयुष्यात नेमकं ओळखायचं कसं, त्याची अनुभूती कशी घ्यायची, आणि जेव्हा ती अटळ श्रद्धा जी तुम्ही म्हणालात ती मनात खऱ्या अर्थाने रुजते, तेव्हा प्रारब्ध बदलण्याचा अनुभव नेमका कसा असेल यावर खरंच विचार करायला हवा.